अन्यथा सामना सुरू होणार नाही, अन्यथा पेनल्टीला देखील आपल्याला सामोरं जावं लागेल. थोडीशी एक सुमधुर धून येते डीजेची आपल्या समोर काही क्षणातच. आणि जसा सामना सुरू होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये सुमित काळसेकर यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय भव्यांश स्पोर्ट कारवडे क्रिकेट टीमला. कारवडे क्रिकेट संघाने टॉस जिंकलाय, माफी असावी आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हॅलो, भूतनाथ फायटर्स निरवडे संघ कर्णधार आपले प्लेइंग 11 आपण पाहिजे. हॅलो, भूतनाथ फायटर्स निरवडे कॅप्टन राजा नाटेकर, जर आपली प्लेइंग लिस्ट सेम असेल तर प्लेइंग लिस्ट नुसार खेळाडू आहेत का मैदानामध्ये? ओके चालेल, चला कंटिन्यू करा. पंचाचं सिग्नल कॉमेंट्री बॉक्स मध्ये सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भाव्यांश स्पोर्ट कारवडे क्रिकेट टीम साठी जीजी रेडकर स्ट्राइक एंडला. शुभमचा पहिला चेंडू प्रचंड वेगाने पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली आहे पावसाच्या पहिल्या षटकाची. शुभम या गोलंदाजाकडून मागील सामन्यात जर पाहिलं तर भाव्यांश स्पोर्ट कारवडे क्रिकेट संघाने चांगली कामगिरी केली. गोलंदाजीत देखील रोमर शक्ती लढत अंतिम षटकापर्यंत रंगली आणि त्या सामन्यात देखील विजय मिळत असताना आतापर्यंत अनबिटेबल हा संघ. पुन्हा एकदा चांगला चेंडू क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न, पॉवर प्लेचं षटक आणि त्याचमुळे आक्रमण करण्याचा प्रयत्न जीजी रेडकर या बॅटरकडून पाहायला मिळतोय. परंतु या बॅटरला रोखणारे थांबवणारे गोलंदाजी समोरून जर पाहिलं तर शुभम या गोलंदाजाच्या माध्यमातून सुरुवातीच्या 2 चेंडूंचा विचार केला, पुढे टाकले लेन चेंडू वेगात गतीने टाकला आणि वेगावरती बीट केलाय बॅटर. जीजी रेडकर या बॅटरला 0 धावा धावफलकावरती. यावेळेस विजिट करण्याचा प्रयत्न, चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज जीजी रेडकर. क्लीन बॉल होत असताना माघारी परतेल, बनेल डगआउटचा शिकार. 0 धावसंख्यावरती पहिला धक्का बसलाय भाव्यांश स्पोर्ट कारवडे क्रिकेट टीमला. शुभमने विकेट मिळवली, आपल्या टीमसाठी पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. आणि तो देखील जर पाहिला तर मागील सामन्यात ज्याने जबरदस्त फटकेबाजी केली होती जीजी रेडकर या बॅटला, जो इन्फॉर्म फलंदाज
माघारे पाठवलं 0 धावसंख्येवरती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकिंग एंडला असतील आशिष पेंडेकर. एट अबाउट द विकेट गोलंदाज शुभम. यावेळी फुललेनचा चेंडू, दुसरा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नव्हता. अजून एक चांगला चेंडू जो निर्धाव जाईल. पाऊटपेचं पहिलं षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला आणि या 4 चेंडू जर पाहिलं तर कोणतेही धाव न खर्च करत असताना चांगली गोलंदाजी भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये जो टिचून मारा मैदानात पाहायला मिळतोय शुभम या गोलंदाजाकडून. आशिष स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर खाली राहणारा पाहायला मिळाला. सबमरीन डिलिव्हरी, आडवा बॅटने फटका खेचण्याचा प्रयत्न आशिष याचा. सलगचे 5 चेंडू निर्धाव 1 विकेट आणि या षटकातील अंतर एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी. शुभमने मागील सामन्यात जर पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी जरूर केली, परंतु त्या सामन्यात संघाला पराभव पत्करावा लागलाय. परंतु या सामन्यात या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान आतापर्यंत कोणतेही धाव न खर्च करत असताना 1 विकेट देखील खात्यात. अंतिम चेंडू देखील निर्धाव निघत असताना स्पर्धेतील पहिलं मेडन विकेट षटक आणि ते देखील जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या या षटकातील काय कमालीची गोलंदाजी शुभम कडून पाहायला मिळाली. संधी असेल विकेटसाठी आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर काय कमालीचा झेल टिपलाय. अजून 1 विकेट 0 धावसंख्येवरती. दुसरा धक्का बसलाय. फलंदाज माघारी परतेल विशाल देऊलकर, तुषार देऊलकर. मागील सामन्यात जर पाहिलं तर तुषारच्या बॅटमधून आपल्या संघासाठी जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त फटके त्याच्या बॅटमधून निघाले, परंतु या सामन्यात गोल्डन डकचा शिकार बनलाय तुषार हा बॅटर. 0 धावसंख्येवरती दुसरा धक्का बसतोय साई भाव्य स्पोर्ट कारुडे क्रिकेट टीमला. विकेट जर पाहिलं तर दोन्ही सलामीचे फलंदाज माघारी परतलेत. पहिल्या षटकात शुभम याने जी रेडकर याला बाद केला आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती बाबल राहुल देखील सलामीचा फलंदाज तुषार देऊलकर याला देखील माघारी पाठवतोय 0 धावसंख्येवरती. या सामन्यादरम्यान गोलंदाजी जर पाहिलं तर प्रभावशाली कामगिरी. अनुप घाडी नवीन फलंदाज यावेळी हलक्यात टॅप केला, कव्हरला चांगले क्षेत्ररक्षण, शॉट कव्हरवरून क्षेत्ररक्षक वेगात गतीने आले चेंडूवरती डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु 1 धाव या चेंडूवरती मिळेल आणि या सिंगलने सांघिक आणि वैयक्तिक धावसंख्येचा आकार ओपन होता या धावफलकावरती. अनुपच्या बॅटमधून पहिली धाव निघाली. सांघिक धावसंख्येला सुरुवात झाली आहे भाव्या स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीमसाठी. सिंगलने यावेळी स्ट्रायकिंग एंडवरती असेल आशिष पेडणेकर. यावेळी कमी गतीने टाकला चेंज ऑफ पेस, आडवा बॅटने फटका खेळाय जरूर. मिड विकेटला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, तैनात प्रोटेक्शन पाहायला मिळते. पाऊटपेचं षटक आणि राईट हँडर बॅटरसाठी जर पाहिलं तर मिड विकेटला 1 क्षेत्ररक्षक घेतलाय, लॉंग ऑफला 1 क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती बेल फक्त सिंगल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 2 धावा धावफलकावरती. पाऊटपेचं पहिलं षटक गोलंदाज शुभम याचं जर पाहिलं तर काय कमालीची गोलंदाजी केली. या स्पर्धेतील पहिलं विकेट मेडन षटक देखील शुभम कडून पाहायला मिळाले. यावेळी चांगला फटका अपिश खेळला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खेचलाय आणि पाठवलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. पहिल्या चौकार या इनिंग मधील फलंदाज अनुप घाडीच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. सहा धावा धावफलकावर. पहिला चौकार, पहिला मोठा फटका
अनुप घाडीच्या बॅटमधून या इनिंग मधील पाहायला मिळतोय गोलंदाज बाबल राहुलच्या विरोधात. प्रत्येक वेळेला तोच प्रयत्न झाला, याही वेळी जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटर अनुप घाडी याचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क नव्हता. फुल लेनचा चेंडू तो देखील सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न अनुपचा मात्र असफल राहिला. निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या स्थिरावल्या 6 धावा. या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात धावांसाठी संघर्ष करण्यास लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये या पावरप्लेच्या षटकांच्या दरम्यान पाहायला मिळते भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमकडून. याही वेळी जर पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर असणारा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बीट झाले त्याकडे थोडीशी जर पाहिले तर नक्कीच मिसफील्ड पाहायला मिळाली. शपलून फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे जर पाहिलं तर पंच कळवतात बायच्या स्वरूपात 1 धाव असेल संघाच्या अतिरिक्त खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. सांघिक धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 धावा या धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. पावपेची 2 षटकं जर पाहिली तर भेदक गोलंदाजी, जखडून ठेवणारे गोलंदाजी आणि फलंदाजाला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघांच्या गोलंदाजांकडून पाहायला मिळाले. टॉस जिंकल्यावरती फलंदाजी करण्याचा जरूर निर्णय घेतलाय भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघाने, परंतु हा निर्णय येणाऱ्या काळात योग्य असेल की अयोग्य असेल हे साबित करणं फलंदाजांवरती असेल आणि फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाजीत बदलाव पाहायला मिळतोय. तिसरं षटक आणि या तिसऱ्या षटकासाठी संघाचा कर्णधार राजा नाटेकर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. स्ट्रायकी एंडवरती अनुप घाडी, नॉन स्ट्रायकी एंडला आशिष पेडणेकर. 6 षटकांचा सामना आजच्या दिवसातील 5वी लढत मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही संघांच्या दरम्यान रंगताना असताना पहिला चेंडू फटका बॅटने बैठक फटका खेळलाय वाडिश लॉंगॉनला, परंतु फटका फसलाय. ताकद अपुरे, मिस टायमिंग फटका. वाडिश लॉंगॉनला एक कमालीचा झेल टेपलाय क्षेत्ररक्षक आणि फलंदाज अनुप घाडी स्वतःवरती निराश होत असताना बॅक टू दी पवेलियन. तिसरा धक्का बसतोय भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 3 बाद 7 धावा धावफलकावर. सांघिक धावसंख्या 7 धावा या धावफलकावरती. अनुपचा प्रयत्न मोठा फटका राजाच्या विरोधात खेळावा, परंतु मिस टायमिंग फटका आणि वाडिश लॉंगॉनला एक अप्रतिम सेफ हँडजेल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना स्ट्रायकी एंडवरती अभिषेक पै पाहायला मिळत आहेत. राईट हँडर बॅटर आहेत. मागील सामन्यात चांगली फटकेबाजी आपल्या टीमसाठी केली. हाफ ट्रॅकर चेंडू, पुलचा फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात खेळलाय. खाली क्षेत्र, चेंडू 1 टप्पा घेत असताना जाईल सीमारेषा पलीकडे. मिळतील धावा 4. आलाय चौकार. फलंदाज अभिषेक पैच्या बॅटमधून यावेळी राजा नाटेकरच्या विरोधात. ओपल करते हाफ ट्रॅकर चेंडू, संधी मोठ्या फटक्यासाठी आणि संधीचा जर पाहिला तर फायदा देखील घेतलाय बॅटर अभिषेक पै याने. बॅकवर्ड स्क्वेअर चौकार खेचलाय राजाच्या विरोधात आणि सांघिक धावसंख्या दुहेरी अंकात पदार्पण करत असताना 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी चांगला चेंडू, पुलर लेनचा चेंडू, मोठ्या फटक्याचा याही वेळी प्रयत्न. बॅटला चेंडू ब्रश करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. ज्या अभिषेकने स्वतःच्या इनिंगची सुरुवात चौकारने केली, अभिषेकला माघारे पाठवलं, डगआउटच्या दिशेने पाठवलं गोलंदाज राजा नाटेकर याने पुनरागमन विकेट सहित केलंय. चौथा धक्का भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीमला बसलाय. 4 बाद सांघिक धावसंख्या 11 धावा धावफलकावरती.
तरी मग काही चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. लेफ्ट हँडर बॅटर समोर सर्वेश नाईक पाहायला मिळतात. पहिला चेंडू फेस करतील स्वतःच्या इनिंग मधील. लेफ्ट हँडर बॅटरसाठी क्षेत्ररक्षणाचा विचार केला. बॅकवर्ड स्पेल एक डीप मध्ये तैनात करण्यात आला. डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नर. यावेळी जर पाहिलं तर कट करण्याचा प्रयत्न असेल. पॉइंटला विकेट किपर जोपर्यंत चेंडू रोखतात. एक धाव या चेंडूवरती सिंगल. सांघिक धावसंख्येत बदलाव धावफलकावरती 12 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. धावांसाठी संघर्ष करण्यास लावणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आज पाहायला मिळते. या तिसऱ्या सामन्यादरम्यान भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमकडून मागील 2 सामने गमावलेत या संघाने, परंतु या तिसऱ्या फेरीतील सामन्यात नक्कीच पहिला तो विजय मिळवण्याचा प्रयत्न असेल भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमकडून. समोर जर पाहिलं तर बलाढ्य संघ ज्याने मागील 2 सामन्यात अजय बढत मिळत असताना विजय मिळवत असताना चांगली कामगिरी करतोय संघ. चांगला चेंडू, यॉर्क पद्धतीचा चेंडू, सन्मान दिलाय आशिष वियाने या चेंडूला. निर्धाव चेंडू या धावफलकावरती. सांघिक धावसंख्या देखील जर पाहिली तर 12 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूला सन्मान देणं, खराब चेंडूवरती मोठे फटके खेळणं हे क्रिकेटचं परिसूत्र. परंतु इथे जर पाहिलं तर गोलंदाजचा ब्रह्मास्त्र मानणारा चेंडू यॉर्कर. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट, कटचा फटका बॅकवर्ड पॉइंटला खेळलाय आशिषने. पहिली धाव तर पूर्ण झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केलाय, परंतु फटका एवढा चांगला, प्रॉपर टायमिंग देखील या फटक्यावरती. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू, सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती चौकार आशिषच्या बॅटमधून आलाय. 3 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या जर पाहिले तर या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा या धावफलकावरती. प्रथम फलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यावर भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघ मैदानाच्या दिवशीने आजच्या दिवसातील लढत क्रमांक 5 सुरू आहे आणि गोलंदाजीमध्ये सर्वेश पायनाईक विपक्ष सर्वेश नाईक ही लढत मैदानामध्ये होती. पहिला चेंडू एक हाती झेल पकडण्याचा प्रयत्न. यावेळी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एका धावेवर समाधान. सर्वेश पायनाईक गोलंदाज आणि दुसऱ्या बाजूने फलंदाज सर्वेश नाईक होता. एरवी आपण इंस्टाग्रामवरती रील बघितली तर एकाच रीलमध्ये 3 स्टार आपल्याला दिसतील. सर्वेश पायनाईक, सर्वेश नाईक आणि शरद बांदिवडेकर. परंतु ते 2 सर्वेश आता आमने सामने होते मैदानात. समोर आशिष स्ट्राईकला आलाय. चौथं षटक. चौथ्या षटकामध्ये आशिष पेडणेकर आता मात्र स्ट्राईकला आलाय. आतापर्यंत थोडीशी सावध संयमी खेळी आहे. विकेटची पडझड सुरू आहे. 4 गडी बाद झालेत, परंतु सर्वेश नाईक बघूया कशा रीतीने फलंदाजी करतोय. अकुटापचा चेंडू यावेळी भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या दिशेने खणाघाती प्रहार आशिष पेडणेकरच्या बॅट मधनं निघालाय. स्टँड अँड डिस्पॅच. षटकार 6 धावा. परावर्तित झालेला धावफलक हा तब्बल 23 धावांवर आपण पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा आखोटापाचा चेंडू. यावेळी प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. मिस टायमिंग फटका आहे. डीपचा फिल्डर अगदी बराच वेळ अंतर कापतोय. तेवढ्यात 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मैदानामध्ये पूर्ण केल्या गेल्या आणि या दुहेरी धावेनिशी सांघिक धावफलक हा काही काळासाठी परावर्तित होताना आपण पाहतोय. 25 धावांवर धावफलक. चौथं षटक. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. काही साकुटापाचा चेंडू. येस, व्हाईट बॉलचा इशारा आला. अवांतर धाव. अतिरिक्त धावेनिशी पुन्हा एकदा सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सकाळच्या सत्रापासून थोडेसे कमी धावांचे सामने झाले, परंतु एक सामना जो 70 धावांचा होता त्या सामन्यात बऱ्याच धावांनी बाजी मारली, धावा डिफेंड केल्या. आणि त्यानंतर या अगोदरचा सामना ज्या सामन्यात माऊली तळवणे क्रिकेट संघाने
पवन साळगावकरच्या नेतृत्वाखाली धावांचा पाठलाग केला आणि सामन्यात बाजी मारली आणि मैदानामध्ये पुन्हा एकदा आशिष पेंडेकरच्या बॅटमधनं टोलवला गेलाय तो षटकार. आशिष पेंडेकर मॅन फ्रॉम आरोंदा या विस्फोटक खेळीसाठी तो ओळखला जातोय आणि आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमधनं निघालेत मैदानात. 9 चेंडू आणि 29 धावा, 19 वैयक्तिक धावा. यावेळी पुन्हा एकदा अगदी त्याच पद्धतीचा झेरॉक्स कॉपीचा फटका पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आउट ऑफ द पार्क, स्टँड अँड डिलिव्हरी, 6 रन. सर्व्हिसच्या विरोधात आतापर्यंत 3 मोठे फटके या षटकात टोलवले जात आहेत. यावेळी ब्लॉक मध्ये चेंडू अतिशय जलद गतीने टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. आता मात्र जवळजवळ चौथ्या षटकाची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय मैदानात. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती झाल्यात 38 धावा. ही महागडं षटक या ठिकाणी सर्व्हिस फायनाईकचं समाप्त होत आहे. येणाऱ्या कालखंडात अजूनही 2 षटक 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, परंतु बघूया येणाऱ्या कालखंडात किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. चला यानंतर अजून एक महत्वपूर्ण लीगचा सामना, त्या सामन्याकडे वळणार आहोत निश्चितच, परंतु त्या अगोदर दोन्ही कर्णधारांना विनंती असेल आपल्या प्लेइंग लिस्ट मध्ये काही चेंजेस असतील तर लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे येऊन कळवा आणि इनिंगच्या ब्रेकमध्ये टॉस केला जाईल पुढच्या सामन्याचा. सर्वेश नाईकच्या बॅटवरनं रिव्हर्सिव्हचा फटका, अल्टी पल्टी आणि डीप दरम्यान बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा, चौकार. परावर्तित होतोय. 5वं षटक सुरू आहे आणि धावफलक 42 धावांवर. आशिष पेडणेकर, सर्वेश नाईक या 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप मैदानामध्ये होताना आपण पाहतोय. यावेळी ओव्हरपिच चेंडू, यावेळी पुन्हा एकदा घणाघाती प्रहार, परंतु आता मात्र सर्वेश नाईकच्या बॅटमधनं झालाय प्रहार. निरवडी चॅम्पियन ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. सर्वेशच्या बॅटमधनं निघालेला षटकार. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टीचा प्रयत्न, आता मात्र डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक चेंडूची परती करेल तेवढ्यात एका धावेची पावलं ही दुसऱ्या धावेकडे वळवली गेली. फक्त 2 धावा मैदानात पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेनिशी 50 धावा धावफलकावर होत आहेत. साईश 11 बावव्या स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघ 4 गडी बाद 50 धावा धावफलकावरती. पुलार लेनचा चेंडू, मिड ऑफच्या दिशेने फटका, डीप लॉंग बाउंड्री लाईनला शुभम गावडे. बुमरा चेंडूवरती येतोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्या. 2 धावेनिशी 52 धावांवर धावफलक. एकच धाव या ठिकाणी पूर्ण झाली आहे. 51 धावांवर धावफलक. मैदानात 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रारंभीच्या 2-3 षटकात या ठिकाणी विकेटची पडझड झाली आहे, परंतु आता मात्र पार्टनरशिप या 5व्या विकेटसाठी. यावेळी भिरकावला हेलिकॉप्टर शॉट आणि हेलिकॉप्टर लँड झालाय मिड विकेट बाउंड्री लाईनला, सीमारेषेच्या बाहेर, षटकार. धावांवर धावफलक या ठिकाणी पोहोचलाय. ऑफस्टिकच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, पुन्हा एकदा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धाव
आणि अवांतर धावेनिशी धावफलक आता मात्र 58 धावांवर पोहोचलाय. आता मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडूची खेळ समाप्त. मैदानात 5 ओव्हरचा खेळ संपलाय, 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 4 गडी बाद, 58 धावा धावफलकावरती. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. एका बाजूने सर्वेश नाईक या ठिकाणी मैदानात आलाय, एक षटकार एक चौकार टोलवतोय, परंतु दुसऱ्या बाजूने आशिष पेडणेकर जो मैदानामध्ये 13 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी, ज्यामध्ये 4 तगड्या षटकारांचा समावेश आणि एका चौकाराचा समावेश आहे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. बघूया या ठिकाणी 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील. एका बाजूने भूतनाथ फायटर निरवडे क्रिकेट संघ आघाडीचे दोन्ही सामने पराभूत झालेत, परंतु जाता जाता निश्चितच या प्रतिस्पर्धी एका तगड्या संघाला धक्का द्यायचा हा त्यांचा इरादा असेल. आणि दुसऱ्या बाजूने आघाडीचे 2 सामने विजयश्री संपादन केलाय. हा सामना जिंकत आजच्या दिवसातील पॉइंट्स टेबल मध्ये आपलं स्थान अगदी अग्रस्थान या ठिकाणी नोंदवण्याचा इरादा असेल. ब्लॉक मध्ये चेंडू पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर मिड ऑफच्या दिशेने लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने फिल्डर बॅकअप देतो. एक सिंगल सर्वेशच्या बॅट मधनं आणि या सिंगल धावेनिशी 59 धावांवर धावफलक. प्रेक्षक वर्गाच्या नजरा निश्चितच शेवटच्या मॅच कडे लागून राहिल्यात, कारण तो महत्वपूर्ण सामना. माऊली तळवणे विपक्ष अगस्त्य चॅलेंजर सातारा जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार आपल्याला बघायला मिळेल. डू ऑर डाय लढत आहे. यानंतर आशिष पेडणेकर 4 टोलेजंग षटकारांनी स्ट्राईक वर खेळतोय. समोर वल्लभ मोरजकर. ओ आकुटाबाचा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू मिळालाय. ओ डिपॉझिट केलाय प्लॉट मध्ये, अगदी लांब षटकार. बॅकवर्ड फाईन लेगला या ठिकाणी भिरकावून दिलाय. सर्वेश नाईकचा बॅट मधनं निघालाय घणाघाती प्रहार षटकार आणि या 6 धावांची 72 धावांवर धावफलक. म्हणजे आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वोच्च धावफलक आपल्याला धावफलकावरती बघायला मिळतोय. 72 धावा 4 विकेटच्या मोबदल्यात. ओ यावेळी बहुधा फलंदाज बीट होतोय, 7 विकेट किपर देखील बीट. 4 धावांचा इशारा आणि चौकारण्याशी आता मात्र 76 धावांवर धावफलक. आघाडीच्या 3 षटकात धावफलकावर होत्या अवघ्या 16 धावा, परंतु सुमित काळसेकरने माईक माझ्या हातामध्ये सुपूर्द केला आणि त्यानंतर चौकार षटकारांची आतषबाजी व्हायला सुरुवात झाली मैदानात. ओव्हरपिच चेंडू पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला खेळलाय. डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. बघता 2 धाव मैदानात पूर्ण झाल्यात. बॅकअप आहे, विकेट किपर चेंडू मागे जातोय आणि या 2 धावेनिशी आता मात्र धावफलक पोहोचलाय. 78 धावांवर धावफलक. 79 धावांचं टार्गेट. 6 ओव्हरची मॅच, 36 चेंडू 79 धावांचं टार्गेट आहे. आतापर्यंतचा स्पर्धेतील सर्वोच्च धावफलक आहे. 4 गडी स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु शेवटच्या क्षणी पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये महत्वपूर्ण होती. सदुसष्ट धावांची पार्टनरशिप, ज्यामध्ये आशिष पेडणेकर या ठिकाणी काय सुंदर फलंदाजी करतोय. 5 षटकार 1 चौकाराच्या जोरावर 15 चेंडूमध्ये 38 धावांची नाबाद खेळी. आणि सर्वेश नाईक 6 बॉलमध्ये 10 बॉलमध्ये 24 धावा, ज्यामध्ये
एक चौकार आणि 2 षटकाराचा समावेश आहे. म्हणजे 5व्या विकेटसाठी ती 67 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये झाली आणि 78 धावांपर्यंत मजल मारली. थोडंसं दमट वातावरण पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रात या ठिकाणी होताना आपण पाहतोय. चला आमंत्रित करतोय पुढच्या सामन्यासाठी खेळणारे माऊली तळवणे आणि अगस्त्या चॅलेंजर सातारडा दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच कॉमेंट्री बॉक्सकडे टॉससाठी संपर्क साधा आणि मैदानामध्ये जसा 79 धावांचा पाठलाग केला जाईल कॉमेंट्री बॉक्समध्ये सुरुवातीच्या क्षणी आपण आवाज ऐकणार आहोत साहिल खोबरेकर यांचा कॉमेंट्री बॉक्स मधून. होणारा सामना माऊली तळवणे विरुद्ध सातारा दोन्ही संघाचे कर्णधार विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट बॉक्स व नाणेफेकीसाठी यावे. माऊली तळवणे विरुद्ध सातारा यापुढे होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत येत असेल तर त्वरित कॉमेंट बॉक्स व नाणेफेकीसाठी या. धन्यवाद समाराम शिरोडकर. पुरेशा एकदा सगळ्यांचा हात जोडून नमस्कार असा या मालवणी केंद्रावर सामना जिंकण्यासाठी तब्बल 79 धावेंची असत आवश्यकता. तब्बल 6 षटकांचा सामना गोलंदाजी मार्गवर सर्वेश. पहिलो चेंडू सुंदर फटको राजा नाटेकरच्या बॅट मधून बहुधा चेंडू सीमारेखा पार षटकार डीजे. पहिल्या चेंडूत एक मोठा फटको एक षटकार देखील फलंदाज राजा याच्या बॅट मधून. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर फटको बहुधा चेंडू वन बाउंस सीमारेखा पार चौकार. 2 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. 10 धावा धाव फलकावर डीजे.
तब्बल 10 धावा धाव फलकावरती. पहिला षटक प्रगतीपथावर असताना तब्बल 6 षटकांचा सामना 79 धावांचा पाठलाग करताना यावेळी मैदानाच्या दिशेने या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न राजा नाटेकर याचा झालो. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जातात दोन्ही फलंदाजांदरम्यानची. खेळ समाप्त झालो. 3 चेंडूंचा संघाच्या धाव संख्येचा जर विचार करू गेला तर तब्बल 11 धावा धाव फलकावर. पहिला षटक प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. बहुधा निर्धाव चेंडू 38 सर्कलचा चेंडू अडवला गेलो. परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता ही देखील मैदानाच्या दिशेने झाली. 4 चेंडूंचा खेळ होता समाप्त. 11 धावा धाव फलकावर. अंतरिमचे 2 चेंडू उरलेत. पहिल्या षटकातील सांगता करणारे चेंडू या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. बहुधा निर्धाव चेंडूची झाली सांगता. खेळ समाप्त होता. 5 चेंडूंचो 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकातील सांगता करणारा चेंडू या दरम्यान हलक्या हाताने खेळून करतात. 38 सर्कलचा चेंडू अडवला गेलो. परतीची फेक करेपर्यंत निर्धाव चेंडू. खेळ समाप्त झालो. पहिल्या षटकाचो खेळ समाप्त झालो. अनिवार्य पॉवर प्ले षटकाचो संघाची धाव संख्या ती तब्बल 11 धावा धाव फलकावर. डीजे या दरम्यानचा फटको तर सुंदर राजा नाटेकर याच्या बॅट मधून. बहुधा चेंडू ट्रॅव्हल करता 1 बाउन्स सीमारेखा पार चौकारासाठी. 4 धावेनिशी संघाची धाव संख्या 15 धावा. या दरम्यान उचलून मारण्याचा झालो प्रयत्न राजा नाटेकर याचा. बहुधा एक धाव देखील पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षक मैदानाच्या दिशेने तुषार देऊलकर मेगा स्क्रीनवर दिसून येतात. बहुधा एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या तब्बल 16 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ होता समाप्त. संघाची धाव संख्या तब्बल 16 धावा. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना या दरम्यान उचलून मारण्याचा होतो प्रयत्न. 1 धाव 1 चोरटी धाव घेण्याचा होतो प्रयत्न हे देखील पूर्ण झालो. 1 धाव ही देखील पूर्ण केली गेली दोन्ही फलंदाजांदरम्यानची. या एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या धाव फलकावरती तब्बल 17 धावा. 17 धावा धाव फलकावर. 3 चेंडूंचा खेळ होता समाप्त. बहुधा दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 3 चेंडूंचा खेळ असत बाकी. स्ट्राईक एंडला राजा नाटेकर सज्ज. या दरम्यान उचलून मारण्याचा तो प्रयत्न. जमिनीलगतचा फटको. क्षेत्ररक्षक बरोबर 2. तोपर्यंत चेंडू ट्रॅव्हल करता. बहुधा पंचाचा इशारो कॉमेंटर बॉक्स जवळ. 4 धाव्यांचो. बहुधा 4 धावेनिशी संघाची धाव संख्या 21 धावा धाव फलकावरती. 4 चेंडूंचा खेळ झालो समाप्त. अंतरिमचे 2 चेंडू. दुसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. 2 चेंडूंचा खेळ ह्यो असत बाकी. या दरम्यानचो काही सोबटको फसलो गेलो. बरोच काय चेंडू हवे. क्षेत्ररक्षक बरोच दूर. चेंडू देखील जमिनीत दान होता. त्यानंतरची 1 धाव. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धाव संख्या
धावफलकावरती तब्बल 22 धावा धावफलकावर. 5 चेंडूंचा खेळ होता समाप्त. 1 to go. एका चेंडूचा खेळ असतात बाकी. दुसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू. या दरम्यानचा फटको तर सुंदर, बहुधा एक धाव देखील पूर्ण केली जाता. एकेरी धावेनिशी समाधान व या एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या धावफलकावरती ती तब्बल 23 धावा धावफलकावर. 2 षटकांचा खेळ झालो समाप्त. संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती. यापुढील होणारा सामनो माऊली तळवणे विरुद्ध सातार्डा. दोन्ही संघाचे कर्णधार. विनंती असत आमचा वदर तुमच्यापर्यंत येत असत तर दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्स जवळ या. अंतिम पुकार केला जाईल. या दरम्यानचा सुंदर चेंडू मैदानाच्या दिशेने, बहुधा निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने होता. संघाची धावसंख्या ती तब्बल 23 धावा धावफलकावरती. पहिला चेंडूचा खेळ झालो समाप्त. तिसऱ्या षटकातील पहिलो चेंडू हे निर्धाव चेंडू गणलो गेलो. या दरम्यानचा फटको तर सुंदर मैदानाच्या दिशेने एक धावी सहजरित्या पूर्ण केली जातात दोन्ही फलंदाजांदरम्यानची. या एकेरी धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडली. संघाची धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 24 धावा धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ होता समाप्त. बहुधा तिसरा षटक प्रगतीपथावर असताना हॅलो दोन्ही टीमसाठी लास्ट कॉल दिलेला आहे. माऊली तळवणे आणि अगस्त्य चॅलेंजर सातार्डा. इनिंग ब्रेक्समध्ये टॉस करायचा होता. दोन्ही कॅप्टन अजूनही पोहोचलेले नाही आहेत. जर आयोजन कमिटीने षटकामध्ये कपात केली, आपल्याला जर पेनल्टी दिली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजन कमिटी जबाबदार राहणार नाही आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनसाठी हा लास्ट कॉल दिला जातोय. पटकन कॉमेंट्री बॉक्सकडे टॉससाठी यायचं आहे. या दरम्यानचा सुंदर फटको राजा लाटेकरच्या बॅटमधून, बहुधा एक धाव देखील पूर्ण. एकेरी धावेनिशी समाधान. एकेरी धावेनिशी संघाची धावसंख्या, सांघिक धावसंख्या 31 धावा. 4 चेंडूंचा खेळ होता समाप्त. अंतरिमचे 2 चेंडू उरलेत. तिसऱ्या षटकातील सांगता करणारे चेंडू. या दरम्यान उचलून मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची गणना ही देखील मैदानाच्या दिशेने होता. खेळ समाप्त होता 5 चेंडूंचा. 1 to go. एका चेंडूचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकातील सांगता करणारा चेंडू. या दरम्यान बरोच काय चेंडू हवेत. फटको फसलो. क्षेत्ररक्षक कोणतेही चूक करणार नाही. फलंदाजक परतत त्याला तबूच्या दिशेने खेळ होता समाप्त. तब्बल 3 षटकांचो खेळ समाप्त झालो. 18 चेंडूंचो. संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 48 धावेंची असत आवश्यकता. 18 चेंडू 48 धावा असं असत विजयाचं समीकरण. मायक्रोफोनवर होता बदल घेऊन जाऊ आमचे साथी समालोचक सुमेध काळसेकर यांच्यासह. धन्यवाद. धावा 79 धावांचा पाठलाग आणि येणारा 18 चेंडूवरती 48 धावांची आवश्यकता.
सन्मान्य प्रीतम पांढरे यांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत. गोलंदाजीसाठी चौथं षटक आणि या चौथ्या षटकादरम्यान गणेश गोलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. एका बाजूने राजा नाटेकर, दुसऱ्या बाजूने गणपत नाईक अर्थात दादा नाईक मैदानाच्या आतमध्ये 79 धावांचा पाठलाग. संध्याकाळचं सत्र थोडंसं जर पाहिलं तर वातावरण देखील ढगाळ मैदानाच्या आतमध्ये. यावेळी कमी गतीने टाकलाय, फिंगर रोल केलेत, पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू सबमरीन पाहायला मिळालाय. कट करण्याचा प्रयत्न बॅटर दादा नाईक यांच्याकडून, परंतु चेंडू विकेट किपर यांच्याजवळ पोहोचलाय. जो निर्धाव चेंडू, सांघिक धावसंख्या जर पाहिली तर धावपलकावरती 32 धावा, 1 गडी बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस करत आहोत आणि यावेळी फटका अपेश खेळ्या कवाला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. झेलसाठी प्रयत्न होता, परंतु काही अंतरावरती झेल नो मॅन स्लॅड मध्ये विसावलाय. एकच धाव्या चेंडूवरती आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या 33 धावा या धावपलकावर. एकोणऐंशी धावांचा पाठलाग, एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग. डोंगरा एवढी धावसंख्या उभी केली आहे भाव्या स्पोर्ट कारवडे क्रिकेट टीमने. चांगला चेंडू फ्लाईट दिली, फिंगर रोल केलेत आणि जर पाहिलं तर मोठ्या फटक्याचा जो प्रयत्न होता राजा नाटेकर या बॅटरचा, त्या प्रयत्नांना विराम लावलाय गोलंदाज गणेशने. निर्धाव चेंडू, राजाच्या विरोधात सांघिक धावसंख्या 33 धावा या धावपलकावरती. सलामीचा फलंदाज राजा नाटेकर, मोठ्या फटक्यासाठी नेहमीच पसंती दाखवणारा फलंदाज. यावेळी फ्रंटफूटचा वापर करण्याचा प्रयत्न, वेगात गतीने टाकलेला चेंडू बदललेले ते दाखवलं गोलंदाजीतील फलंदाजच्या विरोधात. मागील चेंडू कमी गतीने फिंगर रोल करणारा चेंडू आणि यावेळी जर पाहिलं तर अगदी वेगात गतीने चेंडू टाकलाय, लेंथ वरती पडलाय आणि त्यानंतर अतिरिक्त उंची प्राप्त करत असताना जलद गतीचा चेंडू बीट करतोय राजा नाटेकर या बॅटरला. मिसटायमिंग फटका, चेंडू हवेत, गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्यासाठी प्रयत्न आणि प्रयत्न देखील सफल होतील. दुसरा धक्का भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीम साठी. राजा नाटेकर याची लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी तो पहिला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न तर खूप चांगले केलेत, परंतु इथे जर पाहिलं तर गणेशने विकेट मिळवली आपल्या टीम साठी. चौथं षटक देखील समाप्त होतोय. सांघिक धावसंख्या 2 बाद, धावपलकावरती 33 धावा आणि गणेशचं हे षटक जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च करण्यात आल्यात आणि महत्वपूर्ण प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला माघारी पाठवलंय डगआउटच्या दिशेने. बॅटर मैदानात नॉस्टाकी एला सर्वेश पाय नाही आणि गोलंदाजीसाठी गौरेशचा पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, पंचांचा इशारा आलाय. 1 फॉर द ओव्हरचा पहिला बाउन्सर समाप्त झालाय. गोलंदाज गौरेश नाईक गोलंदाजीसाठी 5वं षटक. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. दादा नाईक या बॅटरच्या विरोधात विजयासाठी येणाऱ्या 11 चेंडूने करायच्या 46 धावा या सामन्यादरम्यान 79 धावांचा पाठलाग. यावेळी फटका समोर खेळाय, पंच केलाय, वाईड आपला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. विकेट नंबर 3 दादा नाईक. बॅक टू दी पवेलियन. गौरेश नाईकने विकेट मिळवली आपल्या टीम साठी. सांघिक धावसंख्या 3 बाद धावपलकावरती 33 धावा, 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघ. एकोणऐंशी धावसंख्येचा पाठलाग ते कठीण बनवला जातोय. यावेळी फटका जर पाहिला तर हवेत खेळ्या पॉइंटला क्षेत्ररक्षक आशिष पेडणेकर आणि त्यांच्यापासून थोडासा काही अंतरावरती चेंडू विसावला मैदानाच्या आतमध्ये. फील्ड करण्यात येईल. या दरम्यान 2 धावा निघाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवण्यात आलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती वल्लभला आणि या 2 धावाने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. आजच्या दिवसातील 5वा सामना आपण पाहतो या दोन्ही संघांच्या दरम्यान. पहिल्या इनिंगचा विचार केला सुरुवातीला 3 षटकात धावा नव्हत्या.
भावा स्पोर्ट कारविडे क्रिकेट टीमसाठी. परंतु त्यानंतर जर पाहिलं तर पुढील 3 षटकादरम्यान जशी फलंदाजी मैदानात पाहायला मिळाली, सर्वेश नाईक याच्या बॅटमधून आक्रमक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. त्याची साथ मिळाली आशिष पेडणेकर या बॅटरकडून देखील. आशिषच्या बॅटमधून 38 धावा आणि सर्वेशच्या बॅटमधून 24 धावा पहिल्या इनिंग दरम्यान आणि 6 षटकात 79 धावांचं टार्गेट हे उभं करण्यात आलंय. सुरुवात तर खूप चांगली केली राजा नाटेकर या बॅटरने, परंतु विकेट गमावल्यानंतर आता सांघिक धावसंख्या सिंगल डबल धावाने पुढे सरकते आहे. परंतु इथे जर पाहिलं तर फलंदाज सर्वेश पाईनायकच्या बॅटमधून यावेळी क्रॅकिंग स्ट्रेट ड्राईव्हचा षटकार मैदानात आलाय गौरेश नाईकच्या विरोधात. सर्वेश पाईनायक याच्या बॅटमधून एक क्रॅकिंग षटकार गौरेशच्या विरोधात. परत ही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी शॉर्ट स्पेलिंगला चेंडूचा प्रवास डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जीजी कडून पाहायला मिळालाय. परंतु जर पाहिलं तर सिंगल अंतिम चेंडूवरती आणि या सिंगलने टीमची धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती येणारं अंतिम षटक असेल आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. म्हणजेच काय तर प्रत्येक चेंडूवरती आता षटकार ठोकावा लागेल फलंदाज सर्वेश पाईनायक याला. 43 धावा धावफलकावर 79 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग, 6 चेंडू अंतिम आणि विजयासाठी 36 धावांची आवश्यकता. भाव्या स्पोर्ट कारविडे क्रिकेट संघ जर पाहिला तर आता तिसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. काय कमालीची गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षण तिन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत असताना तिसऱ्या विजयाच्या दिशेने वाटचाल भाव्या स्पोर्ट कारविडे क्रिकेट संघाची आपण पाहतो. या सामन्यात अंतिम षटक आणि गोलंदाजीसाठी अमर बांदिवडेकर. 6 चेंडूंचा खेळ बाकी. स्ट्राइकिंग एंडला सर्वेश पाईनायक. अमरचा पहिला चेंडू फुलर लेनचा पाहायला मिळाला, ब्लॉक होल मध्ये टाकला आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने. म्हणजेच काय तर फलंदाज पायचीच्या स्वरूपात बात होईल, एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात चौथा धक्का बसतोय भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमला. सांघिक धावसंख्या 4 बाद धावफलकावरती 43 धावा. टीमसाठी जी संधी मिळाली गोलंदाजीत, त्या संधीचा नक्कीच फायदा उठवण्याचा प्रयत्न, संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न अमर देखील करतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवले नवीन बॅटर मैदानात पाहायला मिळतील. स्ट्राइकिंग एंड वरती लेफ्ट हँडर बॅटर अमोल पारसेकर. समोरच्या दिशेने फटका खेळ आहे, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ओव्हर दी बॉलर हेड. लॉंगापूरून क्षेत्ररक्षक आलेत, 1च धाव मिळेल. एका धावेने फक्त सांघिक धावसंख्येत बदल घडेल, परंतु विजय जर पाहिला तर आता कठीण बनलाय भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट संघासाठी. कारण येणारे 4 चेंडू विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. या सामन्यात पुन्हा एकदा चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलाय वल्लभच्या विरोधात. उत्तर नव्हतं फटका खेळण्यासाठी आणि निश्चित स्वरूपात डेथ चेंडू असेल, कारण ऍक्शन देखील ती झाली नाही फटका खेळण्यासाठी. अंतिम 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. स्ट्राइकिंग एंडला वल्लभ. यावेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न, गतिमान चेंडू, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू गोलंदाज अमरचा पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या देखील त्याचमुळे स्थिरावली आहे धावफलकावरती आणि समीकरण देखील आता प्रत्येक निर्धाव चेंडूने आणि विकेटने वाढताना पाहायला मिळते. पुढे टाकलाय, ओव्हरपिच चेंडू मिळालाय, स्लॉट मध्ये मिळालाय आणि चेंडूला डिपॉझिट देखील केलं जाईल डीप कावकोडाच्या प्लॉट मध्ये. वल्लभच्या बॅट मधून यावेळी क्रॅकिंग, दमदार, अफलातून आणि बेधडक हा षटकार अमरच्या विरोधात. षटकार सांघिक धावसंख्या, सांघिक अर्धशतक भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमने बनवल्या. धावफलकावरती 79 धावसंख्येचा पाठलाग करत असताना परत एक वेळेला मोठा फटका ऑन साइडला मिड विकेटला. चेंडू 6 धावांसाठी. अंतिम चेंडूवरती देखील षटकार वल्लभच्या बॅट मधून, परंतु हे मोठे फटके येण्यासाठी खूप उशीर झाला असंच मी म्हणेन.
कारण 79 धावांचा पाठलाग करण्यासाठी सुरुवातीपासून चांगलं क्रिकेट खेळणं खूप महत्वाचं, आक्रमक क्रिकेट खेळणं हे खूप महत्वाचं. परंतु या सामन्यात गोलंदाजाने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय, विजय मिळवलाय तिसरा या स्पर्धेतील भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट संघाने आणि पराभूत पुन्हा एकदा व्हावं लागतंय या तिसऱ्या लढती दरम्यान देखील भूतनाथ फायटर्स निरवडे क्रिकेट टीमला. परंतु दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत येणाऱ्या पुढील स्पर्धेसाठी. अभिनंदन भाव्यांश स्पोर्ट कारिवडे क्रिकेट टीम, आपण या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीतील देखील सामना विजय होत आहेत आणि अनबिटेबल हा संघ आपण पाहतोय. आजच्या दिवसातील 6वा सामना असेल. 6व्या सामन्याकडे आपण वळूया. माऊली तळवणे क्रिकेट टीमने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय अगस्ता चॅलेंजर्स सातारा क्रिकेट टीमला. सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आशिष पेडणेकर. विनंती असेल आशिषला की